भिवंडीतील गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, विश्व हिंदू परिषदेचा ठाणे पोलिसांना इशारा। भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता। अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये 2 गटांमध्ये वाद झाला होता। यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता। तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिला। भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता। या घटनेनंतर 2 गटात वाद झाले होते। पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला होता। या घटनेनंतर IPS अधिकारी डॉ. श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली होती। या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली। हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते। त्यात सुमारास दगडफेकीचा प्रकार घडला। तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले, मग यामागे कोण आहे? 8 दिवसात 18 ते 22 जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा भारतभरातील साधू संत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, 500 नागा साधूंसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील। सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला। आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूंच्या वरती आणि हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहेत याच्यावरती विचित्र प्रकारनं हे सर्व घडत आहे। नको असलेले दगडफेक करा, आमच्या देवतावरती दगडफेक करणं, चप्पल करणं लक्षात ठेवा, ही किती प्रकार निंदनीय आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये आमच्या जर हे असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे सांगा ना। त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे ह्या नवरात्रीमध्ये हे जे कार्यक्रम आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे ड्रोनच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिथं कारणीभूत आहे, त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं। आणि असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत, आम्हाला मुसलमानांच्या ह्याच्याबद्दल विरोध नाही आहे, पण जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीला विरोध आहे आमचा। आता या पद्धतीनं आम्ही CP साहेबांना आमच्या जे काही आहेत मागण्या ते त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ते निवेदनाच्या पद्धतीने कारवाई करू। अन्यथा ही कारवाई झाली नाही तर सकल